नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. उन्हाळी वाळवणातील हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. जर वाटीने बघितलं तर ही डाळ बरोबर 4 वाटी आहे. आता ज्या वाटीने आपण ही डाळ मोजून घेतली होती ना, त्याच वाटीने आपल्याला बाकीच्या डाळीसुद्धा मोजून घ्यायच्या आहे. तर इथे मी 1 वाटी मठाची डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने बरोबर 1 वाटी आपल्याला चवळीची डाळ घ्यायची आहे. इथे आपण उन्हाळी वाळवणातील सांडगे बनवत आहोत, तर त्यासाठी मठाची डाळ आणि चवळीची डाळीचा वापर केल्यामुळे सांडगे हे कडक होत नाही. आता अर्धी वाटी यात आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. या वाटीने मी हे सगळ्या डाळी मोजून घेतलेल्या होत्या. जी घरातली आपली आमटीची वाटी असते ना, तीच वाटी इथे मी वापरली होती. आता पाणी घालायचं यामध्ये आणि या सगळ्या डाळी आपल्याला चोळून चोळून हाताने छान धुवून घ्यायच्या आहे. 2 ते 3 वेळेस मी डाळी छान धुवून घेतल्या. आता यामध्ये भांडं भरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 3 तासांसाठी या डाळी आपल्याला भिजायला ठेवायच्या आहे. हा पदार्थ मी सकाळीच बनवत आहे, तर मी बरोबर 7 वाजता सकाळी डाळी भिजायला ठेवलेल्या होत्या आणि 10 वाजेपर्यंत डाळी छान भिजलेल्या आहे. बघू शकता डाळ मस्त भिजली गेलेली आहे. आता डाळमधील जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि एका चाळणवरती ही सगळी डाळ आपल्याला अशी घालून घ्यायची आहे, जेणेकरून या डाळमधील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल. डाळीतलं पाणी हे नितळत आहे तोपर्यंत आपण आलं आणि लसणाची पेस्ट तयार करून घेऊया. इथे मी 20 ते 25 लसणच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे काप घेतले. 1 चमचा यात जिरं घातलं. अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याची आपल्याला अशी पेस्ट ही तयार करायची आहे. साधारण 5 ते 10 मिनिटं मी डाळ अशी चाळणवरतीच ठेवलेली होती. पाहू शकता डाळमधील पाणी हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. यातील पूर्ण पाणी हे नितळलेलं आहे. आता एक मिक्सीचं भांडं घ्यायचं. यामध्ये बसेल तेवढी डाळ घालायची. अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. बघा इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्ही डाळीचं टेक्स्चर बघू शकता, या पद्धतीचं आहे. वाटून घेतलेली ही डाळ आपण एका पसरट कढईमध्ये काढून घेऊया. यामध्ये तयार करून घेतलेली आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. 2 चमचे धणे पावडर यात घालायची. 2 चमचे मी इथे पिवळ्या मिरचीचं तिखट घालत आहे. हवं तर तुम्ही लाल मिरचीचं तिखटसुद्धा घालू शकता. माझ्याकडे पिवळ्या मिरचीचं तिखट होतं म्हणून ते मी इथे वापरलं. हे तिखट तुम्हाला किराणा दुकानामध्ये आरामशीर अवेलेबल होतं. यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचंय. साधारण 1.5 चमचा यात मी मीठ घातलंय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस हाताने मिक्स करायचे आहे. शक्यतो हातानेच मिक्स करायचे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स होतात. छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, या पद्धतीचं आहे. आता लगेच आपण यापासून सांडगे बनवायला सुरुवात करूयात. सांडग्यांना काही ठिकाणी वडेसुद्धा म्हटलं जातं. तर आता इथे मी एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे. यावरती आपल्याला या पद्धतीने असे छोटे छोटे सांडगे हे तयार करून घ्यायचे आहे. मिश्रण असं हातामध्ये घ्यायचं आणि अगदी भजी आपण करतो ना, तशाच पद्धतीचं भजीसारखं हे मिश्रण आपल्याला या कागदाच्या शीटवरती घालून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सगळे सांडगे हे तयार करून घेतलेले आहे. आता हे सांडगे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस मस्त सुकवून घ्यायचे आहे. इथे मी सांडगे मस्त 2 ते 3 दिवस सुकवून घेतलेले आहे. तर इथे आपला उन्हाळी वाळवणातील पहिला पदार्थ तयार झालेला आहे. या सांडग्यांची भाजी चवीला अगदी भन्नाट लागते. जर भाजीमध्ये काहीही अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही भाजी बनवू शकता. एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी साबुदाणा रात्रभर मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला होता. साबुदाणा चांगला मऊसूत भिजलेला आहे. इथे मी 3 मध्यम आकाराची बटाटी उकडून घेतली आणि त्यांची सालं काढून घेतली. बटाटी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे. हा साबुदाणा 3 ते 4 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचा आहे. साबुदाणा घालून घेतल्यानंतर यात आपल्याला थोडेसे बटाट्याचे काप घालायचे आहे आणि अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं यात पाणी घालायचं आहे थोडंसं आणि याची अगदी बारीक या पद्धतीची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला कडकडीत गरम करून घेतलेलंच पाणी वापरायचं आहे मिश्रण वाटण्यासाठी. इथे मी सगळं मिश्रण छान बारीक वाटून घेतलेलं आहे. मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे.
यापेक्षा जास्त सैलसर हे मिश्रण ठेवू नका. यात आता 1 चमचा पिवळ्या मिरचीचं तिखट घालून घेतलं. तुम्ही लाल मिरचीचं तिखट घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा यात घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान याला मिक्स करून घेतलं. आता याची आपल्याला पळी पापड तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे. यावरती साधारण एक छोटी पळी आपल्याला असं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशी छोट्या छोट्या साईजची पळी पापड ही तयार करून घ्यायची आहे. याच पद्धतीने सगळ्या मिश्रणाची मी पळी पापड हे तयार करून घेतली. हे पळी पापड आता आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे. पळी पापड इथे मी सुकवून घेतलेले आहे. पाहू शकता अगदी मस्त असे पळी पापड तयार झाले. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी इन्स्टंट असे झटपट होणारे हे पळी पापड इथे आपले तयार झाले. तुम्हाला फ्राय सुद्धा करून दाखवत आहे. पाहू शकता मस्त असे तिप्पट असे हे पळी पापड फुलत आहे. तयार झाले मस्त असे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड. हे पळी पापड मस्त असे क्रिस्पी खुसखुशीत होतात आणि पांढरे शुभ्र देखील होतात. चवीला अगदी छान लागतात. एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे मी पोहे घेतलेले आहे. जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहे. आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची. इथे मी पोह्यांची पावडर तयार करून घेतली. याच पद्धतीने उरलेल्या पोह्यांची देखील पावडर ही तयार करून घेतलेली आहे. आता यात आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे. अर्धा चमचा यात जिरं घालायचं आहे. पाव चमचा ओवा घालून घ्यायचा. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि मोठे 3 चमचे यात पांढरे तीळ घालायचे. तिळाचा नटी फ्लेवर या पदार्थात खूप छान उतरतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे पीठ आपल्याला एका पसरट ताटामध्ये आता काढून घ्यायचं आहे. पीठ सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता गरम करून घेतलेलं पाणी या पिठामध्ये घालायचं आहे आणि या पिठाचा मऊसूत गोळा मळायचा आहे. लक्षात ठेवा गरम करून घेतलेलंच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी थोडंसं जास्त पाण्याचा वापर होतो कारण पोहे हे पाणी शोषून घेतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मस्त त्याचा गोळा हा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि गोळा मऊसूत मळायचा आहे. इथे मी याचा गोळा मळून घेतलेला आहे. इथे आपण पोह्यांचे बॉबी पापड बनवत आहोत. तर त्यासाठी आपल्याला यातील अर्ध पीठ घ्यायचं आहे. जेवढं पीठ तुमचं साच्यामध्ये बसेल ना तेवढंच पीठ घ्यायचं. याला 2 ते 3 मिनिटं मळायचं आणि याचा रोल तयार करून घ्यायचा. बॉबी पापड तयार करण्यासाठी इथे मी फाफडा बनवण्यासाठी जी थाळी वापरली जाते तर ती साच्याला लावून घेतलेली आहे. आता हे पीठ आपल्याला असं दाबून साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि याचे बॉबी पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता या पद्धतीने असे आपल्याला लांब लांब हे पापड तयार करायचे आहे. याच पद्धतीने मी सगळे बॉबी पापड हे तयार करून घेतले. आता हे बॉबी पापड कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला सुकवून घ्यायचे आहे. इथे मी हे पापड सुकवून घेतलेले आहे. आता आपण याला तळून घेऊया. बॉबी पापड तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं. आता हे बॉबी पापड तेलामध्ये घालायचे. तुम्ही पाहू शकता या पापडांची साईज डबल झालेली आहे. मस्त असे हे पापड फुललेले आहे आणि अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत हे बॉबी पापड. दिसायला एवढे सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला तर विचारूच नका, अगदी भन्नाट लागतात. लहान मुलांना तर फार आवडतात, इतके टेस्टी होतात. या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. लक्षात ठेवा इथे आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे. जाड रवा अजिबात वापरू नका. यामध्ये आता 3 ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर रवा व्यवस्थित असा तर धुतला जाणार नाही कारण रवा हा पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला रव्याचं 5 मिनिटं झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे रवा हा खाली तळाला जाऊन बसतो आणि पाणी हे वरती राहतं. या पद्धतीने आता या रव्यावरचं जे पाणी आहे तर ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि ही स्टेप आता पुन्हा आपल्याला रिपीट करायची आहे. रव्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. साधारण 3 ग्लास पाणी घालायचं आणि पुन्हा 5 मिनिटं झाकून असंच हे मिश्रण ठेवायचं आणि नंतर यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. 2 वेळेस मी ही स्टेप केलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यात आपल्याला पुन्हा 3 ग्लास पाणी घालायचं आहे.
झाकण ठेवून हा रवा रात्रभर आपल्याला भिजायला ठेवायचा आहे. रात्रभर हा रवा मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला होता. तुम्ही पाहू शकता रवा खाली तळाला जाऊन बसलेला आहे आणि वरती हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. हे पाणी यावरचं काढून घ्यायचं आहे. इथे आपला मस्तसा घट्टसर रव्याचा चीक हा तयार झालेला आहे. इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला होता. रवा हा पाण्यामध्ये घातल्यानंतर फुलतो आणि त्याची साईज सुद्धा डबल होते. त्यामुळे हा रव्याचा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी हा चीक मोजून घेतलाय. तर साधारण 2 वाटी एवढा हा चीक आहे. आता सेम त्याच वाटीने कढईमध्ये आपल्याला 2.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आता अगदी थोडंसं यात मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ थोडंसं कमीच घाला, कारण वाळवणाचा पदार्थ सुकल्यानंतर थोडासा खारट होतो. आता या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळ आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची. आता हा तयार करून घेतलेला चीक असा थोडा थोडा पाण्यामध्ये घालायचा आणि एका हाताने याला असं मिक्स करत जायचं आहे, म्हणजे चिकाच्या गाठी यामध्ये होणार नाही. आता दुसऱ्या वाटीमधील चीक देखील मी यात घालून घेत आहे याच पद्धतीने. आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि असं सतत मिक्स करत आपल्याला हा चीक असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे चिकाच्या यात गाठी होणार नाही. साधारण 3 ते 4 मिनिटाच्या आतच तुम्ही पाहू शकता याला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून हलकंसं वेगळं होत नाही आणि मिश्रणाला छान चकाकी येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 5 मिनिट झालेले आहे. मिश्रणाला घट्टपणा आलेला आहे पाहू शकता आणि हलकासा चकाकीपणा देखील आलेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती 3 मिनिटं यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. 3 मिनिटं मी यावरती एक वाफ काढून घेतली. पाहू शकता मस्तसा इथे आपला हा चीक तयार झाला. चीक कढईपासून हलकासा वेगळा होत आहे आणि या चिकाला छान असा चकाकीपणा आलेला आहे आणि हे मिश्रण हलकंसं ट्रान्सपॅरंट सुद्धा दिसत आहे. यावरनं समजायचं चीक इथे आपला हा तयार झाला. गॅस बंद करायचा आणि हा चीक अगदी कडकडीत गरम असतानाच याला साच्यामध्ये आपल्याला असं भरून घ्यायचं आहे आणि याच्या कुरडया गाळून घ्यायच्या. कुरडया गाळत असताना तुम्ही पाहू शकता कुरडई अजिबात कुठेही तुटत नाहीये आणि अगदी परफेक्ट अशी कुरडई तयार होत आहे. याच पद्धतीने मी कुरडया सर्व तयार करून घेतलेल्या आहे. 1 वाटी रव्यापासून साधारण 15 ते 16 कुरडया तयार झाल्या. आता या कुरडया 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहे. इथे मी कुरडया सुकवून घेतलेल्या आहे. पाहू शकता मस्तशा कुरडया तयार झाल्या. कोणीही विश्वास करणार नाही या कुरडया आपण रव्यापासून तयार केलेल्या आहे. ही कुरडई आता तुम्हाला मी फ्राय करून दाखवते. पाहू शकता कुरडई तेलामध्ये घातल्यानंतर साधारण 3 ते 4 पटीने मस्त फुललेली आहे. मस्त अशी क्रिस्पी खुसखुशीत ही कुरडई तयार होते. जर तुमच्याकडे गव्हाच्या चिकाची कुरडई बनवायला वेळ नसेल तर तुम्ही ही इन्स्टंट कुरडई बनवू शकता. चवीलाही ही कुरडई अप्रतिम लागते. मस्त क्रिस्पी खुसखुशीत होते. नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धा किलो इथे मी पोहे घेतलेले आहे. जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे मी वापरले आहे. पोहे मी आधी चाळून घेतलेले आहे. आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि असेच हे पोहे चाळणवरती ठेवून द्यायचे आहे भिजण्यासाठी. साधारण 5 ते 6 मिनिटं मी हे पोहे असेच चाळणवरती ठेवलेले होते. पोहे चांगले मऊसूत भिजलेले आहे. याला एका पसरट ताटामध्ये काढायचं. 1 चमचे यात लाल तिखट घालायचं, पाव चमचा जिरं घालायचं, 2 चमचे तीळ घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि पोहे मॅश करून याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा. इथे मी याचा गोळा हा मळून घेतलेला आहे. आता या गोळ्याची आपल्याला 3 भागांमध्ये याला असं डिव्हाइड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे कलरमध्ये पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी एका गोळ्यावरती 2 ते 3 थेंब इथे मी ग्रीन फूड कलर घालून घेतला. आता हाताने चांगलं कुस करून याला मळून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्यामध्ये 2 थेंब इथे मी रेड फूड कलर घालून घेतला आणि याला देखील हाताने चांगलं मळून घेतलं. जर तुमच्याकडे असे लिक्विड फूड कलर नसतील तर तुम्ही त्याचे पावडरचे कलर असतात तर ते सुद्धा वापरू शकता. फक्त कलर वापरताना पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि नंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 कलरमध्ये हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. इथे आपण चकली बनवत आहोत तर त्यासाठी साच्यामध्ये स्टार शेपची थाळी लावलेली आहे आणि यामध्ये दाबून दाबून हे पीठ भरून घेतलंय.
आता याची आपल्याला चकली बनवायची आहे. चकली बनवताना पाहू शकता अजिबात कुठेही चकली तुटलेली नाही आहे. मस्त अशी गोलाकार गरगरीत चकली तयार झाली. याच पद्धतीने दुसरी चकलीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. जर तुमची चकली तुटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि नंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची. इथे मी या चकल्या मस्त गाळून घेतलेल्या आहे. साधारण अर्धा किलो पोह्यांपासून 35 ते 36 चकल्या तयार झाल्या. आता या चकल्या कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घ्यायच्या आहे. इथे मी या चकल्या सुकवून घेतलेल्या आहे. आता मी तुम्हाला यातील एक चकली फ्राय करून दाखवते. तर त्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. तेलामध्ये ही चकली घालून घेऊया. चकली तेलात घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे. याच पद्धतीने मी 2 ते 3 चकल्या तुम्हाला फ्राय करून दाखवते. आता येल्लो रंगाची चकली मी तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे. पाहू शकता ही चकली देखील मस्त फ्राय झालेली आहे. अशा ह्या पोह्यांच्या चकल्या खूप हलक्या फुलक्या होत्या आणि लहान मुलांना खूप जास्त आवडतात. एकदा ट्राय करून बघा. सांगायला विसरू नका, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.